हॅलो, कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण आपण हसलो की आपलं घरसुद्धा हसतं, खेळतं, आनंदी वास्तू बनतं आणि यामुळेच आई लक्ष्मी आणि आई अन्नपूर्णा यांचा आपल्या वास्तूमध्ये अखंड वास राहतो. बरोबर ना? पटतंय ना तुम्हालासुद्धा? तर आज ना सगळ्यांना मी घेऊन आली आहे आमच्या DK फूड प्रॉडक्ट्सचे ना हे मेथीचे लाडू. मेथीचे लाडू किती पौष्टिक असतात हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही. तर ह्या मेथीच्या लाडूमध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, सोबत गूळ आहे, तूप आहे, सुकं खोबरं, खारीकची पावडर, मेथी, अक्रोड, काजू, बदाम, डिंक, हालीम आणि थोडेसे मखानेसुद्धा टाकले, गोडंबी टाकलेली आहे, मगज बी टाकलेली आहे. तुम्हाला जर अजून काही ॲड करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता. मी थोडीशी हळदही वापरली आणि अगदी थोडीशी सुंठ पावडर वापरलेली आहे आणि त्यानंतर छान ॲरोमासाठी एक वेलचीची पावडर आणि जायफळ वापरलेलं आहे. तर हे सगळं सामान वापरून मी हे लाडू तयार केलेले. आता मेथी किती उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता मेथीच्या सेवनाने ना रोगप्रतिकारशक्ती प्रचंड वाढते, सांधेदुखीवर फायदेशीर ठरतात. आपल्याला जर पचनाच्या काही समस्या असतील ना त्यासुद्धा दूर होतात. म्हणजे बद्धकोष्ठता, आम्लपित्त यासारख्या पोटाच्या समस्यांनी जर कोणी त्रस्त असेल आणि त्याच्या सेवनात जर मेथी येत असेल, म्हणजे ती कोणत्याही रूपाने असेल, मग कोणत्याही प्रकारे असेल, तर त्या लोकांना ते खूप फायदेशीर ठरतं. त्याच्यानंतर मधुमेही म्हणजे डायबिटीसवर पण खूप असरकारक असते मेथी, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मेथीचं जर सेवन केलं ना तर आपली स्किनचा जो टोन आहे ना तोसुद्धा खूप छान होत जातो आणि त्याच्यासोबत प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा लेडीजसाठी खूप छान आहे हे मेथीचं सेवन. किंवा कधी-कधी काहींना माहिती आहे का की प्रेग्नन्सीमध्ये डिटेक्ट होतं की त्यांना डायबिटीस आहे, तर यांच्यासाठी सुद्धा अत्यंत लाभकारक आहे. मग तो तुम्ही कोणत्याही पद्धतीने सेवन करा, पण जर काही एक प्रमाणात जर त्यांनी ह्या लाडूचं सेवन केलं ना तर तेही त्यांना फायदेशीर आहे, कारण त्याच्यामध्ये आपण इतर पण काही गोष्टी टाकलेल्या असतात, त्याच्यामुळे ते खूप त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर कसं आहे की पोटातील आतड्यांमध्ये काही जणांना ना बहुतेक वेळा जळजळ जाणवत असते, तर ह्या मेथीचं जर सेवन होत असेल ना थोड्याफार प्रमाणात रोजच्या रोज, तर त्याने त्यांना खूप चांगला आराम पडतो. आणि त्याच्यामध्ये ना एक म्युसिलेज असं एक तत्त्व आहे आणि त्याच्यामुळे काय होतं माहीत आहे, आपल्याला गळ्याकडे कधी-कधी खवखव जाणवते, कफ जाणवतं, त्याच्यातसुद्धा ते आराम देतं. आणि याच्या नियमित सेवनाने ना संधिवात कमी होतोच, शारीरिक ताकद वाढते, पचन सुधारतं, डायबिटीस नियंत्रित होतो, त्याच्यानंतर रक्त शुद्ध होत असतं ह्यामुळे, शरीरातील उष्णता कमी केली जाते, हाडे मजबूत होतात आणि थकवा किंवा अशक्तपणा काही जणांना नेहमी जाणवतो ना त्याच्यावर गुणकारी आहे. रक्ताभिसरणाची जी प्रक्रिया आहे ती उत्तम प्रकारे होते, खूप चांगल्या प्रमाणे ती सुधारते आणि हिवाळ्यात विशेष फायदा होतो म्हणजे यामुळे आपलं शरीर आहे ना बऱ्यापैकी उबदार ठेवलं जातं. आता हे जे लाडू आहेत ना सध्या ऑफलाईन आहेच विक्री यांची, पण पुढच्या काही दिवसांमध्ये ना हे मी ऑनलाईनसुद्धा चालू करते विक्रीसाठी आणि ते तुमच्या सगळ्या म्हणजे माझ्या सगळ्या सख्यांसाठी ते उपलब्ध होतील आणि तेव्हा मला नक्की ऑर्डर करायची. कारण काय ना की सखी तुझ्या घरातील सगळी माणसं तुझी जिवलग आहेत ना त्यांना पुन्हा निरोगी आणि मजबूत बनवायचं, त्या नक्की मला एकदा तरी ऑर्डर करायची बरं का. आता कसं आहे की माझी निघायची वेळ झाली आहे, तेव्हा हे सखी चल आता मी निघतेच, पण हो उद्या आपण नक्की भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची हां आणि हसत राहायचं. हॅव अ गुड डे. बाय.